वेलकम टू मराठी शाळा युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 2024-25 अभ्यासक्रमानुसार इयत्ता 7वी विषय गणितचे पहिल्या प्रकरणातील स्वाध्याय 1.1 संपूर्ण सोडवलेले. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पूर्णांकाची एक जोडी लिहा ज्याची बेरीज -7 आहे. बेरीज -7 येईल अशी पूर्णांकाची जोडी मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे प्रयत्न करावे. आता -7 हे उत्तर मिळवण्यासाठी आपण पहिल्यांदा कोणतीही एक ऋणसंख्या निवडू शकतो, कारण उत्तराला ऋण चिन्ह असल्यामुळे आपली जी मोठी संख्या असेल त्याला ऋण चिन्ह असली पाहिजे. सो -15 अधिक 8 ही एक जोडी असू शकते, अधिक 7 -14 ही दुसरी जोडी असू शकते, अधिक 100 -107 ही तिसरी जोडी असू शकते. याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे अंक घेऊन प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर वजाबाकी -10 आहे असं. सो अधिक 10 अधिक 20 यांची वजाबाकी -10 येईल. याचप्रमाणे -25 -15 यांची वजाबाकी, -70 -60 यांची वजाबाकी -10 येईल. याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, बेरीज 0 आहे अशी पूर्णांकाची जोडी आपल्याला शोधायची आहे. सो -7 अधिक 7 यांची बेरीज 0, -9 अधिक 9 यांची बेरीज 0, अधिक 10 -10 यांची बेरीज 0. यासाठी चिन्हांच्या गुणाकाराचे नियम तोंडपाठ असावे लागतात. चला तर पाहूया दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे, ऋणपूर्णांकाची एक जोडी लिहा ज्यामध्ये वजाबाकी 8 येते. 8 म्हणजेच अधिक 8. सो ऋणपूर्णांकाची एक जोडी, ऋणपूर्णांक -4 -12 यांची वजाबाकी अधिक 8 येते. ती ऋणपूर्णांकाची जोडी म्हणजेच -4 व -12. याप्रमाणेच दुसरा प्रश्न आहे, ऋणपूर्णांक आणि धनपूर्णांक यांची जोडी ज्याची बेरीज -5 येते. -14 आणि अधिक 9 यांची बेरीज -5 येते. ती ऋण व धनपूर्णांकाची जोडी -14 व अधिक 9. याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, ऋणपूर्णांक आणि धनपूर्णांक यांची जोडी लिहा ज्यामधील वजाबाकी -3 आहे. -2 अधिक 1 बरोबर -3. सो ती ऋणपूर्णांकाची व धनपूर्णांकाची जोडी, एक ऋणपूर्णांक असेल -2, दुसरं असेल अधिक 1. याप्रमाणे तुम्ही इतर संख्या वापरून सुद्धा प्रयत्न करू शकता. चला तर जाऊया तिसऱ्या प्रश्नाला. एका प्रश्नमंजुषा स्पर्धेत ए संघाने -40 10 म्हणजेच अधिक 10 0 गुण मिळवले आणि बी संघाने 10 म्हणजेच अधिक 10 0 व -40 असे 3 फेऱ्यात गुण मिळवले. कोणत्या संघाने जास्त गुण मिळवले आणि असे आम्ही म्हणू शकतो का की कोणत्याही क्रमाने पूर्णांकाची बेरीज करता येते का? सो पहिल्यांदा पाहूया आपण संघ ए चे संपूर्ण गुण म्हणजेच एकूण गुण. संघ ए ची बेरीज आहे -40 अधिक 10 अधिक 0. सो -40 अधिक 10 अधिक 0 एकूण गुण आहेत ए संघाचे -30. याचप्रमाणे बी संघाचे गुण पाहूया, अधिक 10 अधिक 0 आणि अधिक -40. सो अधिक 10 अधिक 0 -40 एकूण गुण आहेत -30. या ठिकाणी आपण पाहू शकतो संघ ए ला आणि बी ला दोघांनाही -30 गुण मिळालेले आहेत. सो दोन्ही संघाला समान गुण मिळालेले आहेत आणि कोणत्याही क्रमाने पूर्णांकाची बेरीज करता येते, कारण पूर्णांकासाठी बेरजेसाठी क्रमनिरपेक्ष गुणधर्म लागू पडतो. यानंतर चौथा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. सो -5 अधिक -8 या ठिकाणी क्रमनिरपेक्ष गुणधर्म वापरायचा आहे, फक्त क्रम बदललेला आहे. अधिक -8 अधिक -5. त्याचबरोबर -53 अधिक 0 बरोबर -53. 0 म्हणजेच बेरजेचा अविकारक घटक, हा नियम या ठिकाणी वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर 17 अधिक -17 बरोबर 0. बेरीज व्यस्तचा नियम या ठिकाणी वापरलेला आहे. 13 अधिक -12 अधिक -7 याच ठिकाणी 13 ला नंतर बेरीज करण्यात येत आहे, फक्त गट बदललेला आहे, -12 अधिक -7. सो साहचर्य गुणधर्म वापरलेला आहे. -4 अधिक 15 अधिक -3 फक्त या ठिकाणी सुद्धा गट बदललेला आहे, उत्तर आहे -3. या ठिकाणी पुन्हा एकदा साहचर्य गुणधर्माचा वापर करण्यात आलेला आहे. याप्रमाणे आपण पाहिलेलो आहोत इयत्ता 7वी विषय गणित मधील स्वाध्याय 1.1 कंप्लीट सोडवलेलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.